हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहोत प्रोग्रामिंग सीचं नेक्स्ट प्रॅक्टिकल जे की आहे इम्प्लिमेंट सी प्रोग्राम युझिंग अर्थमेटिक ऑपरेटर टू सॉल्व गिवन अर्थमेटिक ऑपरेशन्स. तर काय करायचं आहे, आपल्याला अर्थमेटिक ऑपरेटर्स वापरायचं आहे जे आपण लहानपणीपासून शिकत आलो आहे, जसं की ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. मराठीत बोलायला गेलं तर अधिक, वजाबाकी, गुणाकार ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला त्याचा प्रोग्राम करायचा आहे आणि त्याचे ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. तर चला बघूया एक-एक करून सगळे अरिथमेटिक ऑपरेटर्स. तर सी प्रोग्रामिंगमध्ये हे अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत. पहिला प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस. आता आपण काय करूया, स्टार्ट करूया. आपण ॲडिशनपासून चालू करून घेऊया. तर आपण डेली प्रकारे आपण कसं करतो ॲडिशन 1 इज इक्वल्स टू आन्सर काय येणार 2. ओके. हे कसं करतो, आपलं ॲडिशन आलं हे सिंपल. आता ह्याला प्रोग्रामिंगमध्ये इम्प्लिमेंट करताना पहिला लागणारी गोष्ट आहे की किती व्हेरिएबल्स आपल्याला लागणार आहेत. आता हे 2 व्हॅल्यूज घ्यायला आपल्याला 2 व्हेरिएबल लागणार. जसं मी एक व्हेरिएबल घेतो ए, त्याची व्हॅल्यूमध्ये त्यात स्टोअर करून घेतो 10. तसंच अजून एक व्हेरिएबल घेतो बी, त्याची व्हॅल्यू घेतो स्टोअर करून 20. तसंच अजून एक व्हेरिएबल घेतो सी. पण आता ह्यात मला आन्सर स्टोअर करायचा आहे. तर तुम्ही असं नाही लिहायचं की 10 प्लस 20 असं आन्सर नाही लिहायचं आहे. तुम्हाला काय करायचं इथं, आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केले. ए व्हेरिएबलमध्ये 10 आहे, बी व्हेरिएबलमध्ये 20 आहे. तर मग तुम्हाला काय करायचं, तर ए प्लस बी म्हणजे आपलं ॲडिशन ऑपरेशन इथं परफॉर्म झालं. म्हणजे काय होणार, इथं एची जी व्हॅल्यू आहे 10, मग इथं 10 येणार. बीची व्हॅल्यू आहे 20, तिथं 20 येणार. 10 अधिक 20 होणार 30. आणि हे जे ह्याचा जे आन्सर येणार 30, ते कशात जाऊन स्टोअर होणार, सी मध्ये जाऊन स्टोअर होणार. जर समजा मी तर काय केलं, प्रिंट एफ %d, हे दरवेळी म्हणजे %d टाकतोय. %d म्हणजे डिजिट. ओके. सो डिजिट मला प्रिंट करायचं आहे कोणाचं, सीचं. आता सी मध्ये काय आन्सर आहे बघूया आपण रन करून. रन केला प्रोग्राम, तर इथं तुम्ही बघू शकता 30 प्रिंट होतंय. म्हणजे ह्याचं जे ॲडिशन आहे ते प्रिंट होतंय. ए आणि बीचं ॲडिशन प्रिंट होतंय. आता ह्यातच तुम्हाला थोडं चेंज करायचं आहे. आता सबस्ट्रॅक्शन जेव्हा आपण करत असतो, सबस्ट्रॅक्शन जे आपण केलं इथं पण, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलं. इथं पण आपल्याला 3च व्हेरिएबल लागणार. फक्त चिन्ह चेंज झालं इथं. ॲडिशनच्या जागी सबस्ट्रॅक्शनचं चिन्ह आहे. मग इथं काय करणार मी, प्लसच्या जागी फक्त मायनस करणार. ओके. आणि इथं जरा व्हॅल्यू जरा चेंज करू, आपण 50 करू. आता अनेकदा रन करून बघूया. रन केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही 30 आले. 50 minus 20, 30. Suppose I will change this value to 25. ओके. अनेकदा रन करून बघूया. बघितलं, आता आन्सर काय आलं, 5 आलं. ओके. तर सबस्ट्रॅक्शन झालं, ॲडिशन झालं, सबस्ट्रॅक्शन झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं, गुणाकार. 2 गुणिले 2 4. मग ह्याच्यासाठी पण आपल्याला सेम व्हेरिएबलची गरज आहे, 3 व्हेरिएबलची गरज आहे. तर बघा इथं ए मध्ये घेतो मी 2, बी मध्ये घेतो मी 4 आणि ह्यात ए मायनस बीच्या जागी मी काय तर इंटू टाकायचं. आता ह्यात प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही तुम्हाला कीबोर्डमध्ये इंटू हा म्हणजे चिन्ह दिसत नसेल, एक्स असेल, पण एक्स पण टाईप करायचं नाही आहे तुम्हाला, स्टार टाईप करायचं. स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन प्रोग्रामिंगमध्ये. आता बघा अनेकदा रन करून याचा आन्सर काय येतं, आलं 8. ह्याचं आन्सर आलं 8. बेचोक 8. ओके. म्हणजे आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन पण करता येतं. आता राहिले कुठल्या गोष्टी, तर मल्टिप्लिकेशन नंतर आहे डिव्हिजन. ओके. तुम्ही म्हणशाल की डिव्हिजनसाठी आता ऑपरेटर. आता डिव्हिजन आपण जे शाळेत शिकलोय त्यासाठी आपण डिव्हिजन असं करायचो, ॲरो काढायचो आणि त्या ॲरोमध्ये लिहायचो. आता इथं तर आता डिव्हिजन करायचं. डिव्हिजनमध्ये बघू शकता तुम्ही इथं मी 2 आणि 6 हे व्हॅल्यू घेतल्यात. हे एका व्हेरिएबलमध्ये घेतले आणि हे एका व्हेरिएबलमध्ये घेतले. आता त्यांचा भागाकार होतोय बेत्रिक 6. 6, 6 उत्तर आलं काय? आता इथं 0 एक आन्सर आले आणि 3 पण आन्सर आले. ओके. इथं मी अजून एकदा केलं असेल बघा, इथं ह्या साईडला पण मी डिव्हिजन केले. इथं पण केले 2 आणि 6, ह्याचा आन्सर 0 आणि इथं वर 3 आहे. आता ह्यातला नक्की आन्सर कुठला आहे? 3 आन्सर आहे का 0 आन्सर आहे? तर जेव्हा पण तुम्ही जेव्हा हे ऑपरेटर वापरशील डिव्हिजन ऑपरेटरसाठी, स्लॅश, नुसता स्लॅश जर वापरला डिव्हिजन ऑपरेटर,
तर तुम्हाला आन्सर येणार हा वरचा, ह्याला म्हणतात क्वोशंट. हे तुम्हाला आन्सर बघायला भेटणार. बघूया, करून बघूया. आता हे मी तर काय करतो, ह्याचा डिव्हिजन लोगो देतो. मी काय करतो, सिम्बॉल चेंज करतो, A/B. आता बघा, जसं सेम मी तर केले, इथं 2 आणि 6 केले का, ठीक आहे. मी इथं काय करतो, 6 करून घेतो Aची व्हॅल्यू आणि Bची व्हॅल्यू 2 करून घेतो. आता आपल्याला जसा आन्सर पाहिजे, आता ह्याचं क्वोशंट आन्सर येणार, जेव्हा डिवाइड ऑपरेटर वापरणार मी, तेव्हा काय म्हटलं तुम्हाला, क्वोशंट हे आन्सर येणार म्हणजे वरचं 3 आन्सर यायला पाहिजे. बघूया रन करून. तर बघू शकता इथं 3 आन्सर मिळाले तुम्हाला. तर फक्त हे आम्ही डिवाइडच्या जागी मॉड्युलस ऑपरेटर वापरलं, जे की हे आहे मॉड्युलस. सेमच ती गोष्ट आहे, फक्त आन्सर काय येणार आपल्याला इथं रिमाइंडर, म्हणजे हे जे खालचं दिसते तुम्हाला आउटपुट आन्सर, भागाकार केल्यानंतर हे जे खालचं आन्सर आहे ते आउटपुटला आपल्याला प्रिंट होत आहे. मी तर काय करतो, डिवाइडच्या जागी काय करतो, मॉड्युलस करतो आणि परत रन करून बघूया. आता आन्सर काय येते आपलं, 0. ओके. तर हे सगळे होते अरिथमेटिक ऑपरेटर्स. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट प्रॅक्टिकलमध्ये.